कारंजा येथील बायपास परिसरातील नगर परिषदेच्या मैदानावर वास्तव्यास असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी कारंजा शहर पोलिसात गुन्हा दाखल होऊन 5 दिवसाचा अवधी उलटून सुद्धा या अल्पवयीन मुलीचा अद्याप सुद्धा सुगावा पोलिसांना लागलेला नसल्यामुळे सदर तपास अत्यंत संथगतीने होत असून तपास कार्यात गांभीर्य नसल्याचा आरोप कारंजा येथील जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। या संदर्भात येथील वास्तव्यास असलेल्या पाड्यावरील पाणी भरण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे 21 ऑगस्ट रोजी अपहरण झाल्यानंतर तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांमध्ये अपराध क्रमांक 535 24 कलम 137 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्याची नोंद झालेली असून 5 दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा आरोपीचा शोध व अल्पवयीन मुलीचा तपास अद्यापपर्यंत झालेला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकारी ॲडव्होकेट सौ शीतल कनकिरड, पियुषा गोपाल भोयर, ॲडव्होकेट माधुरी राऊत यांनी भेट घेऊन घटनेसंदर्भात आज 24 रोजी या परिसरात प्रत्यक्ष मुलीच्या नातेवाईकांची भेट घेऊन माहिती घेतली असता पोलीस प्रशासनाकडून याबाबत समाधानकारक असा तपास केले। 10 वर्षापासून येऊन राहिले, 4-5 महिने राहतात, 2-4 महिने तिकडे राहतात। हो हो आम्ही हे सांग कधी घडलं नाही तर आम्ही एकदम घेतला नाही, ही पहिली बारी होय बस। कारण आमचं कसं म्हणणं होतं त्या पाण्याला गेली तिथे कॅमेरा आहे करायचं विचार होता सर त्यांना सांगितलं नाही पोलिसांनी सांगितलं कश्यप आकलूनच देते, म्हणून नाही राहिले तर म्हणलं बाप पोलिसाच्या जरियाने आलो ते कॅमेरा नाही कश्यप तसं आकलूनच देते यायला म्हटलं की म्हणून खुशीने गेली का कशी जबरदस्ती गेली एवढं नाही ते कॅमेरे चेक करायचे त्याच्यातलं एखादं पोर मारवायची नाही, तरी ते पोलिसचं काम आहे। पोलिसालाच ते म्हणलं तपास होतं आम्ही, पण ते पोलीसवाले म्हणे तुम्ही जा, पण आम्ही गेलो तर ते म्हणते आम्ही तुम्हाला दाखवत नाही। तर आमचा विचार आहे बा पोलिसाच्या जरियाने आम्ही ओळखतो मग कोण पोरगी संघ आहे, कोण्या पोरग आहे, कोणतं आहे आम्ही एखाद्या बरोबर घडलं असतं तर मी तर सांगत होती, फक्त काही म्हणत होती कावनबाई असं कसं कावलं कसं करतो। आता तेवढं तर घरामध्ये घडणारच आहे, हापूट झुपट तर तेवढी बोलत होती आपण। 5 दिवस उलटून सुद्धा होत नसल्याने हवालदिल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना न्याय मिळालेला नाही। आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळावी अशी याचना करणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावरील असुरक्षितता व भीतीचे सावट मात्र स्पष्ट दिसत आहे। जनवादी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता सदरहून तपास कार्य करणारे पोलीस अधिकारी मिश्रा यांच्याशी संपर्क केला, मात्र ते यवतमाळ येथील बंदोबस्तात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगून या घटनेबाबत ते अनभिज्ञ असल्याचे समजले। यावरून घटनेसंदर्भात कारंजा पोलीस किती गंभीर आहे याचा अनुभव देखील आला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी वाशिममधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।